या सुनांना पण एवढी घाई होऊन जाते माहेरी जायची. जर कधी कोणी घ्यायला आलं तर त्यांना असं वाटतं का उडून जाऊ का काय, त्यांना त्या दिवशी जेवण सुद्धा जात नाही. पण असं नाही काळजी का बरं आई ही वस्तू या डब्यात ठेवलेली आहे, तर मी गेल्यानंतर तुम्हाला अडचण येईल तर तुम्ही हे बघून घ्या का काय. 8 दिवस झाले गेली पण फोन केला नाही तिने का बरं आई तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना, काही वस्तू सापडत नसेल तर मला फोन करा का काय. काहीच काळजी नाही. का रे दादा, तुला माहितीये का हरभऱ्याची डाळ कुठे ठेवलेली आहे? तुझ्या बायकोने कुठे काय कोणती वस्तू ठेवलेली आहे मला बिलकुल सापडत नाही हो. अगं मम्मी, माझ्या लग्नाला 8 वर्ष झाले, पण आतापर्यंत तिने तिच्या हाताने ठेवलेली वस्तू मला कधी सापडली नाही. ती डाळ काय सापडेल मला? हे बघ, मी पुरणपोळी करणार होती म्हणून मी हरभऱ्याची डाळ शोधत होती, पण आता मला या डब्यामध्ये तुरीची डाळ सापडली, तर आता मी खिचडी बनवते बर का. बनव बाई, तुला काय बनवायचंय फक्त जेवायला दे. बाप 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 बाप, काय काय पसार आहे या फ्रीज मध्ये. एक ही पातेली ठेवायची, पातेली ठेवण्यापुरती सुद्धा जागा नाहीये. काय काय कोंबून ठेवते त्या फ्रीज मध्ये, काढत बी नाही ना. 2-2, 4-4 दिवसाच्या वस्तू टाकावं ना, नाही तर खायला द्यावं. काही खरं नाही. मला तर ते फ्रीज बघून तसा संताप चढतो. काही आता या तेलाचे पिशवे बी काही जमा करून ठेवायची वस्तू आहे का? किती पसारा करून ठेवलेला आहे इथे. या तेलाचे पिशवे का बरं जमा करून ठेवले असतील बरं तिने? अगं मम्मी, त्याच्यात ते थोडं उरलेलं तेल असतं ना, ते नंतर वापरता येतं म्हणून ठेवलेलं आहे तिने. त्याच्यात काही निघणार आहे का किलो भरते? जितकं निघेल तितकं. तुम्ही चांगलं कोर ओढतो तिची. थोडस बोलायला गेलं का बरोबर जागतो. काय करते आता, जाऊ दे, घे समजून.